संदेश साळुंखे लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी जाणार आहे निसर्गरम्य अशा नादवडे गावामध्ये आणि नादवडे गाव हे वैभववाडी तालुक्यातील गाव आहे आणि सिंधुदुर्गातल्या इव्हन कोकणातल्या मोठ्या गावांपैकी एक गाव आहे। खूप मोठं गाव आहे ते आणि एवढं म्हणजे म्हणताना क्षेत्रफळाने मोठं गाव आहे आणि विशेष म्हणजे पाण्यासाठी प्रसिद्ध आहे। कारण या ठिकाणी तुम्हाला एक 4-5 फूट खाली गेलं ना की पाणी मिळतं आणि वर्षाच्या 12 महिने पाणी असतं। कारण या गावामध्ये तलाव आहे, खूप सारी मंदिरं आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत या गावामध्ये। म्हणजे हे सुंदर गाव आहे, निसर्गरम्य गाव आहे आणि पाण्यासाठी सुप्रसिद्ध असं गाव आहे। तर आता आपण जाऊया नादवडे, ते नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी जाऊन आपण त्या गावाबद्दल अधिक माहिती घेऊया आणि त्या गावात मी फेरफटका मारणार आहे आणि तुम्हाला काही ठिकाणं दाखवणार तिथली आणि कशा प्रकारचं ते गाव आहे ते बघूया। तर आता मी चाललोय नादवडेला, नादवडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि या गावाचं गुगल लोकेशन मी तुम्हाला व्हिडिओ खाली देईन जेणेकरून तुम्हाला हे गाव कुठे आहे कसं आहे ते कळेल। तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन अधिक माहिती घेऊया। आणि आता आपण आलो आहे नादवडे येथील तुळजाभवानी मंदिर आणि हे मंदिर आहे तलावाच्या बाजूला, वरती तलाव आहे आणि बाजूला मंदिर आहे आणि इकडे आता साफसफाईचं काम सुरू झालं, मी रान कापतात आणि हे बघा हे आहे तुळजाभवानी मंदिर आणि हे हिरलेकरांचं ना, 50 वर्ष आतमध्ये होतं डॅममध्ये म्हणजे तलाव होतं पहिल्यापासून। तुमचं नाव काय ते? संजय श्रीराम हिरलेकर। संजय श्रीराम हिरलेकर आणि हे तुमचं वैयक्तिक आहे? वैयक्तिक आमचं। आणि हे पूर्वी मंदिर म्हणजे तलाव बांधण्यापूर्वी आतमध्ये होतं झालं, 50 वर्ष आतमध्ये होतं। आता येऊन इथे 20 वर्ष झाली। 20 वर्ष आली आणि तलावाला किती वर्ष आली? तलावाला पण आता जवळ 2000 पासून काम स्टार्ट होतं ना। म्हणजे आता 20 वर्ष तुम्ही म्हणजे तलाव चालू झालं तेव्हा इकडे आलं? हो हो। आणि तुमची घरं बिरं कुठे होती त्यावेळी? एकच होतं आमचं घर, तिथेच होतं? हो तिथं। ओके, त्याच्यामुळे तुम्ही इकडे येऊन मंदिर बांधलं आणि मग आता इकडे पूजा कधी करता तुम्ही? सकाळची असते, रोज सकाळी ना? माझे वडील करतात। ओके ओके। आणि आता साफसफाई चालू आहे तुमची? हो, ते आता गणपती आहे ना। हा, गणपतीसाठी लोकांना दर्शनासाठी आहे ना? बरोबर, मुंबईवाल्याने येतील आता। आणि तुमचं घर कुठे सध्या? घर कुठे आहे? समोरच आमचं घर इकडे बांधलं आता नवीन घर, म्हणजे जुनं घर तुमचं तलावात गेलं होतं। आता हे सगळी आमचीच प्रॉपर्टी, इकडची पण आणि पलीकडची। आणि तलाव बांधण्यापूर्वी आजूबाजूला घर किती होते? मी तेवढ्या आमचं वैयक्तिक एकच होतं आणि बाकी जंगलच होतं ना? हो, सगळं जंगल। म्हणजे घरं उठवावी लागली नाही तलावासाठी? आमचं एकच घर फक्त आणि तुळजाभवानीचं मंदिर। आणि इकडे कार्यक्रम काय असतो तुमचा? आमचं 24 ऑक्टोबरला इथं आम्ही सण साजरा केला ना, 10-15 वर्ष केली। त्याच्यानंतर आम्हाला कसं जर त्या तारीखला प्रॉब्लेम यायला लागला, पाऊस खूप यायचा। बरोबर। आता आम्ही त्याची परत विधी वगैरे करून डेट पुढे घ्यायचा असा विषय आहे आमचा। ओके, वेगळी तारीख ठरवायची? वार्षिक आहे ऍक्च्युली, वार्षिक आहे। बरोबर। 15 वर्ष आम्ही बोलल्याप्रमाणे केली तिथं केले। त्यानंतर मग दरवर्षी प्रॉब्लेम यायला लागला, म्हणजे पाऊस यायचा, कार्यक्रम। बरोबर, ऑक्टोबर मधल्या पावसाचा सीझन। हो, 5,000 लोक आम्ही वैयक्तिक भोजन करा, म्हणजे लोकांना आम्ही प्रसाद देत होतो, महाप्रसाद। मग ते कसं होतं, सगळ्या कार्यक्रमाचा विस्गड व्हायचा। ओके ओके। आणि ते आता 1-2-4 वर्ष कार्यक्रम थांबवला। मग आता तुम्ही नवीन तारीख ठरवणार आणि कार्यक्रम करणार तिचा? ओके, अशा प्रकारे हे यांचं वैयक्तिक मंदिर आणि मस्त बनवलं मंदिर दाखवतो तुम्हाला। आणि तुम्ही वैयक्तिक खर्चानं बनवलं की गावात तुम्हीच बांधलं ना? तुळजाभवानी महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि अनेक लोकांची कुलदैवत आहे तुळजाभवानी, आमची सुद्धा आहे। पूर्ण काळी दगडाचं मंदिर आहे आणि सर्व बघा काळी तर दगड कुठून आणले? दगड इथलेच आहेत? पूर्ण माझ्या आजोबांनी सगळे घडवून बनवून घेतलेलं आहे। आणि हे मंदिर आहे, या मंदिराला तर 20 वर्ष आली? ह्याला पण आता बांधून जवळ 20 वर्ष 20 वर्ष झाले ना? 20 वर्षापासून हे मंदिर आहे पूर्ण काळी आणि पूर्ण पाषाणी मूर्ती फक्त जुनी आहे तुमची? नाही, मूर्ती पण त्यावेळीचीच आहे, 20 वर्षापूर्वी बदल? त्यावेळी ज्यावेळी मंदिर बांधलेल्या वरती होतं ओके, तेव्हा एक 5 वर्ष मंदिर असं आहे त्या कंडिशनला पाण्यात होतं, पाण्यात पूर्ण खोल बुडून होतं। ओके, तरी त्या मंदिराचा एक दगड हल्ला नव्हता। मग तुम्ही फक्त तिकडून मूर्ती न आणता? आम्हाला ऍक्च्युली दगड पण निघत नव्हते आणि हे मंदिर हे दगड तिकडचीच आहे? सेम तसंच पासून सेम बांधलेलं आहे। ओके, म्हणजे तिकडं सगळं घेऊन इकडे आला? सेम तसंच ती यायलाच तयार नव्हती, या रोडच्या पलीकडे जायला तयार नव्हती। आम्ही तिची परवानगी घेऊन ह्या एवढ्या भागात पुरलेल्या कौल प्रसाद घेऊन ते केलं, आपली निशाणी दाखवली। बरोबर, 5 झाडं आहे, तशी 5 झाडं या मंदिरावरती आतमध्ये होती, कोणाकडे आलेली। बरोबर, तीच निशाणी म्हणून ते एका झाडात 5 झाडं आलेली आहे, त्या जागेत ते कुठेही बांधा म्हणून सांगितलं, ते त्याप्रमाणे बांधलेले आहे। आणि मूर्ती त्यानंतर आणली ती बदलून आता नाही? सुद्धा सांगली त्या साईडला होती, सुद्धा कौल देऊन स्वप्नात देऊन सांगितली अमुक ठिकाणी माझी मूर्ती आहे, ती आणून बसवा। कुठं आणली? सांगलीच्या त्या साईडला होतं तिकडे, म्हणजे पूर्वी तिकडे घडवायचे ना, तिकडून बनवून आणले। म्हणजे आता ह्या मूर्तीचं किती वर्षापूर्वीची मूर्ती आहे? म्हणजे 50 वर्ष होऊन गेले ना। 1948चं मंदिर आहे। ओके, 1948 पासून मंदिर अवर तलाव होतं, 20 वर्ष आली इकडे। तर आता आपण तलाव सुद्धा जाणार आहोत, तलाव दाखवतो नादवड्याचा। आणि ही जुनी मूर्ती आहे त्यांची पुरातन, आणि तुमचं स्वतःच देवस्थान आहे?
ओके. माझे वडील, माझा भाऊ, आई आणि मी. आणि सर्व दगड त्यांनी अघोरच्या मंदिराची झाले. हो, सगळं म्हणजे नंबर टाकून आम्ही जसं मंदिर होतं तसं खाली आणलं. हा, आणि तसंच बरोबर म्हणजे एवढंच मंदिर तलावात होतं. सेम काहीच एकही इंचाचा फरक नाही. ओके. तर अशा प्रकारे यांचा इतिहास आहे. मस्त मंदिर आहे. आणि आता एकदम रोड म्हणजे आपला हा रोड आहे समोर, रोडच्या बाजूलाच आहे. अशा प्रकारे आपण तलावातलं मंदिर बघितलंय. हे पूर्वी तलावात होतं आणि त्यांनी जसं तलावात होतं तसं आता बाहेर बांधलंय. तर आता नादोड्याच्या तलावावर जाऊया आपण. आणि धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल पुन्हा एकदा. आणि आता यांची गडबड चालली आहे, चतुर्थीची तयारी. हे साफसफाई चालू आहे मस्त. आणि ते बोलले ना 5 झाडाची खुणा, ते बघा इकडे त्याच्यापैकी एक झाड आहे. म्हणजे त्यांनी जे दृष्टांत दिला होता काय होतं म्हणजे आपलं ही 5 झाडं एका म्हणजे ह्या कोनाड्यावरती आलेली होती. हा, चारी कोणाला आलेली होती. हा. आणि तशीच ही झाडं आता ती इथे नाही मग ते तुम्हाला सांगितलं कसं कोणाच्या चौकशी केली म्हणजे मंदिरामध्ये कौल घेऊन. ओके. हा. आणि कोल्हापूरचे डवरी महाराज आहेत. हा. त्यांनी आम्हाला सांगितलं अमुक गावा ठिकाणी एक छोटा म्हणजे झाड आहे. हा. ते झाडामध्ये ते 5 झाडं येणार. हे बघा त्याप्रमाणे हे झाड आजूबाजूचं सगळं तुटलं गेलं, पण हे झाड तसंच आहे. आणि तसंच त्याप्रमाणे तिथे आम्ही जी छोटी ब्राह्मणदेवाची एक बनवलं, ब्राह्मणदेव म्हणून असं बसवला. ओके. ते आता जागा वगैरे करून आम्ही ते व्यवस्थित परत. आणि म्हणून या परिसरात मंदिर बांधलं. हो, म्हणजे एवढ्या म्हणजे पण आमचं इकडे आमचं सगळी परिस्थिती आहे. एक गुमटी बसवली महापुरुषाची गुमटी. ही 5 झाडं त्याच्या आतमध्ये आहेत. ज्याला ओळखता येतात ते ओळखतात. बरोबर. झाडामध्ये झाड आहेत. झाडामध्ये असल्यामुळे ते बरोबर. म्हणजे एकाच झाडात 5 झाड आहेत वेगवेगळ्या. ठीक आहे. फायर बियर दिसते. फायरचं एक झाड आहे. पिंपळ आहे आणि 2-3 जंगलातले वेगळ्या पानाचे. उंबर पण आहे. हा, बरं. उंबराचं ही उंबरा झाड इकडे. उंबरा झाड म्हणजे 5 झाड एकाच झाडात आहे. आतमध्ये 5 झाड म्हणजे सेम खुणा तुम्हाला मिळाली म्हणून तुम्ही इकडे बांधलं. ओके. आणि ही तिची हद्द असल्यामुळे पलीकडे यायला तयार नाही. आमची पण वैयक्तिक 5-6 एकरचा प्लॉट आहे तिकडे. आम्ही तिकडे बांधण्याचा प्रयत्न करत होतो, आम्हाला जवळ पाहिजे. बरोबर. पण ती यायला तयार नाही. मग शेवटी आम्ही ह्या साईडला बांधलं, या बाजूला बांधलं. हा. 30 वर्ष आम्ही कार्यक्रम केला तिचा डामडोलात. गावामध्ये आमचं आता नेक्स्ट कार्यक्रम असेल तेव्हा बोलू आम्ही. नक्की बोलतो. अशा प्रकारे. आणि काय असतो तुमच्याकडे गोंधळ असतो की कसं? नाही, तिचं कसं एक होम बिम सगळं वर्धापन दिन असतो. तिचा वाढदिवस म्हणून साजरा करतो आम्ही. ओके. नाही भवानी आहे म्हणून गोंधळ असतो काय? गोंधळ हा ऍक्च्युली तिचा आम्ही नाही करत पहिल्यापासून. हा, म्हणजे तुमच्याकडे फक्त वर्धापन दिन, होम वगैरे आणि लोकांना महाप्रसाद, पूजा असते. लोक खूप आवडीने येतात. लोक ह्याला पावणारी आहे. मग नवसाला पण पावते लोकांना. लोक आवर्जून येतात, भेट देतात, आजी देतात. ओके. मंदिर एकदम पण मदत करायला खूप तयार आहेत. पण आमचं वैयक्तिक मंदिर असल्यामुळे आम्ही काय करतो की उगाच कोणाची तरी आपण घ्यायची नाही. उद्या 4 लोकात ते लोक बोलत राहतात. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही सध्या वैयक्तिकच ठेवलं. काय खर्च आहे मंदिरासाठी आम्ही वैयक्तिक श्री आम्ही विश्वनाथ हिरलेकर म्हणजे हिरलेकर परिवार करतो फक्त. ओके. बाकी कोणची मदत नाही. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर आता आपण जाऊया तलावावरती. आता आपण तलावावरती जाऊया. तलाव बघूया. रस्ता आहे थोडा इकडे तलावापर्यंत. तर आता आपण नादोडे तलावावरती आलोय. हा तलावाचा बांध आहे इकडे. आजूबाजूचा निसर्ग बघा अप्रतिम. तो आपला माझा फेवरेट डोंगर सालवा डोंगर समोरच आहे बघा. आणि त्या डोंगरावरती आपण जात असतो अधूनमधून. लवकरच जाईन पुन्हा एकदा. तर हे बघा असं अप्रतिम असं तलाव नादोडे. जोरदार वारा इकडे. आणि आता तलाव भरलं. मी मे महिन्यात आलो तेव्हा कमी पाणी होतं. आता फुल तलाव भरलेलं. हे बघा अप्रतिम असा निसर्ग इकडेचा. आणि ह्या सालवा डोंगराच्या परिसरांना कायम पाऊस असतो. हा तो तिकडे पाऊस पडतोय. इकडे पाऊस चालू आहे आता, कारण मोठा डोंगर आहे तो, त्यामुळे पाऊस असतो तिकडे कायम. आता पावसाही वातावरण झालेलं आहे थोडं. हे आहे नादोड्याचं तलाव. इथून आपण थोडा ड्रोन शॉट घेऊया. तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर एंडिंगला सगळे ड्रोन शॉट नादोडे गावाचे बघायला मिळतील. पाऊस आहे बघे कुठे कुठे ड्रोन उडवायला मिळतं तेवढा प्रयत्न करणार मी. आणि बघा 5 मिनिटापूर्वी मी कसं वातावरण होतं. आता बघा तिकडे धो पाऊस पडतोय. समोर सालवा डोंगर मगाशी दिसत होता. आता इकडे जोरदार पाऊस चालू झालाय. ढग आल्यात. थोडा वेळ वाट बघावी लागणार. इकडे नॉर्मल आहे एकदम, म्हणजे ओपन आहे. पण इकडे आले ढग.
तर आता आपण निसर्गरम्य असं नादवडे गावातील आणि सिंधुदुर्गातलं कोकणातलं एक मोठं तलाव बघतोय, नादवडे तलाव. हे बघा, सुंदर, मस्त वाटलं. आणि आता फुल पाणी भरलेलं आहे कारण पाऊस जोरदार चालू आहे आणि आपल्या मॅक्सिमम कॅपॅसिटीमध्ये आहे आता सध्या. हे बघा, मस्त. आणि आता बांधारा सुद्धा उंच केला आहे, त्यामुळे भविष्यात ते तलाव अजून मोठं होईल. म्हणजे तिकडचा बंधारा बांधला तर अजून मोठं होईल. मस्त अप्रतिम निसर्गरम्य नादवडे तलाव. तर आता आपण तलावाकडून जाऊया नादवडे गावामध्ये. पुढे खूप मोठं गाव आहे नादवडे. बघूया किती कव्हर करता येईल तेवढं मी, म्हणजे जास्तीत जास्त गाव. आणि आपण ड्रोन मधून बाकी म्हणजे पूर्ण परिसर बघणारच होता. आपण काही ठराविक ठिकाणी जाणार आहोत. आता आपण तलावाकडून पुढे चाललोय. तर आता आपण पुढे जाऊया. तलाव बघितला आता आपण मस्त. तलावाकडे म्हणजे तलाव आपण जर तळ्यावर आला तर पहिला तलाव लागतं, नंतर पूर्ण गाव पुढे राहिले. तलाव आणि ते भवानी मंदिर आपण जे बघितलं ते. आणि इथून आता पुढे आपण गावात चाललोय. निसर्ग झालेला आहे सध्या गावाकडे, हिरवागार. आणि आता आपण वैभववाडी तालुक्यातील एक मोठं गाव नादवडे, आणि खूप मोठं गाव आहे. क्षेत्रफळ पण मोठं आहे आणि पाण्याने समृद्ध असं गाव आहे. आणि या गावात आपण ऑलरेडी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आलो होतो, पण आज मी नादवडे गावाबद्दल व्हिडिओ बनवतो. बघूया गावाबद्दल काय काय माहिती तुम्हाला देऊ शकतो ती. आणि इकडे आता सगळे सध्या ही झाडं तोडत आहेत कारण रुंदीकरण होतं या रस्त्याचं. त्यामुळे हा जो पॅच होता ना पूर्वी मस्त वाटायचा, पण आता ती झाडं तोडली जातात. म्हणजे विकास पण होतोय, निसर्ग सुद्धा बदलतोय सध्या. हे सगळी झाडं तोडली जातात. पूर्ण रस्ता 2 बाजूला झाडं होते. आता त्या ठिकाणी काम चालू आहे झाडं तोडण्याचं. हा पूर्ण रुंदीकरण होऊन दुपदरीकरण होणार आहे. आता आपण जाऊया स्वयंभू मंदिराकडे. आता इथून इथं नाही, स्वयंभू मंदिर आहे पुढे. तिकडे पाण्याचा उमाळा आहे. हा रोड आपल्याला जुना मुंबई गोवा हायवेची आठवण करून देतो, पण आता हा रोड सुद्धा वेगळा बनणार आहे. म्हणजे हा सुद्धा आता डांबरीकरण होणार आहे पूर्ण. म्हणजे सिमेंट, हा डांबराचा रोड आहे, तो सिमेंटचा होणार आहे. या रोडवरून जाताना आपला जुना मुंबई गोवा हायवे कसा होता त्याची थोडीशी झलक बघायला मिळते. तशाच स्वरूपाचा हा सध्या रोड आहे, पण आता हा सुद्धा डेव्हलपमेंटला जातो. त्याच्यामुळे भविष्यात हा सुद्धा कॉन्क्रीटचाच बनणार आहे पूर्ण हायवे. फक्त हा दुपदरीकरण आहे, आपला मुंबई गोवा चौपदरीकरण आहे. तर आता आपण स्वयंभू मंदिराकडे चाललोय. संपूर्ण नादवडे गावात बघतोय आपण. नादवडे गावाचा परिसर एवढा मोठा आहे ना की म्हणजे पूर्ण गाव जर फिरायचं ठरवलं तर आपल्याला 3-4 तास सुद्धा कमी पडतील, एवढा मोठा गाव आहे. आणि वेगवेगळ्या वाड्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, आणि खूप मंदिरं पण खूप आहेत या गावात. मंदिरांचं गाव मात्र चालेल. माहिती काय किती मंदिर आहे साधारण? माझ्या माहितीप्रमाणे 25-30 मंदिर तर असतीलच. आणि इथे प्रत्येक वाडीत एक मंदिर आहे जवळपास. आता आपण इकडे स्वयंभू मंदिराकडे चाललोय. आता इथून फक्त 2 मिनिटावरती स्वयंभू मंदिर आहे. ही महादेव वाडी नादवडे स्टॉप. आणि नादवडे गावामध्ये ना पाणी खूप आहे, म्हणजे पाण्याचं गाव. कारण तलाव बघितलं आपण, तलाव आहे आणि आजूबाजूला आता मी तुम्हाला ज्या स्पॉटला घेऊन जाणार, म्हणजे या ठिकाणी जाणार आहे ते आहे स्वयंभू मंदिर.
आणि स्वयंभू मंदिराच्या अगोदर उमाळा म्हणून म्हणतात ते, उमाळा, पाण्याचा उमाळा. तर त्या ठिकाणी पाणी असं म्हणजे जमिनीतलं फोर्सने पाणी येतं. एखादा इंजन लावल्यानंतर कसा फोर्स असतो तसा फोर्स आहे, कारण आजूबाजूला पाणी आहे सर्व आणि दगडाखालून पाणी येतं. तो स्पॉट आपण बघूया. स्वयंभू म्हणजे तिकडे चाललं आपण. आता इथून तुम्हाला रोड सुद्धा दाखवतो, कारण हा रोड अजून झाला नाही, पण याच्या पुढचा रोड काही झालाय, म्हणजे एका बाजूचं काम झालंय बघा. हा बघा, आता आपला हा पूर्ण रोड असा बनणार आहे. हा आता सिंगल एका बाजूचं बनलाय कॉन्क्रीटचा. हा बघा, इथून रोड चालू झालाय. जाताना आपण बघणार होतो रोड, तर हा जसा रोड आहे ना तसा या बाजूला सुद्धा रोड बनणार आहे. आणि आता आपण स्वयंभू मंदिराकडे जाणार आहोत. तिकडून नंतर गावात जाताना तो रोड तुम्हाला दिसेल शूटिंगमध्ये. हे बघा, हे आहे स्वयंभू मंदिराचं प्रवेशद्वार इकडे. आणि इकडची महाशिवरात्र जत्रा मोठी असते खूप, आणि आजूबाजूच्या गावातील म्हणतात ना की आजूबाजूचे सर्व गावातील भाविक लोक येतात आणि खूप मोठी जत्रा भरते या ठिकाणी. आपल्या चॅनलवरती यांची जत्रेचा व्हिडिओ सुद्धा आहे, तो बघा बघितला नसेल तर. आणि आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघा, एन्जॉय करा, कोकण एन्जॉय करा. तुम्हाला वेगवेगळी गावं, वेगवेगळ्या गावातील परंपरा, प्रथा आणि आपल्याकडच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत कोकणातल्या त्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्या बघा. आता हे बघा, हा रोड असा गेलाय मंदिराकडे, पण मंदिराकडे जाण्यापूर्वी आपण ते उमाळ्यावर जाणार आहोत. उमाळा म्हणून आहे, ती तुम्हाला दाखवतो, नंतर आपण मंदिरात जाऊया. आता उमाळ्याकडे आलोय, मला उमाळा दाखवतो. हा बघा, इकडे स्पॉट आहे, तो जाऊन बघूया कशा प्रकारे. तर आता आपण तिकडे मेन रोडने आलो आणि या बाजूला आहे मंदिर. आपण मंदिराकडे सुद्धा जाणार आहोत, पण मंदिराच्या मेन रोडवरून साधारण तुम्ही 200 मीटर आतमध्ये आलात ना की हा स्पॉट आहे, याला म्हणतात उमाळा. आणि इकडे पाणी दाखवतो तुम्हाला कसं, म्हणजे नैसर्गिक पाणी, पाण्याचा स्रोत आहे, बारमाही जोरदार पाणी. आणि नादोडे गाव हे पाण्यासाठी फेमस, पाण्याने समृद्ध असलेलं गाव. मला वाटतं इकडे 4-5 फूट पाणी खोदल्यानंतरच पाणी मिळतं, कारण सगळे पाणीच पाणी आहे. आता आपण उमाळ्याकडे चाललोय. इकडे पाण्याचं झरे आहेत, नैसर्गिक झरे, आणि यांनी मस्त बनवलं आहे स्पॉट. हा बघा, ते असं प्रॉपर बनवलेलं आहे सध्या. आणि हे बघा, इथून हे सगळे पाण्याचे नैसर्गिक पाण्याचे झरे आहेत. हे बघा, फोर्स बघा पाण्याचा, असं वाटतं की एखादं इंजनने पाणी येतं तसं फोर्सने पाणी. हा बघा, हा संपूर्ण उमाळा स्पॉट आहे. आणि सगळे दगडातून झरे आहेत, इकडे दगडात आलेत. हा बघा, म्हणजे असं जोरदार असं वाटतं की पाणी कंटिन्यू येते, कारण तिकडे वरच्या बाजूने तलाव, आपण गेलो तर तलाव त्या बाजूला आहे आणि आजूबाजूला संपूर्ण पाणीच आहे इकडे. असं जोरदार पाणी येतं आणि हा पहिल्यापासूनच आहे उमाळा. आणि इथून म्हणजे उगम आहे थोडक्यात. हा इथून पाणी चालू झालं ते पुढे मग ते एक छोटासा ओढा बनला आहे, म्हणजे व्हाळ बनला आहे आणि तो पुढे गेला आहे. आणि ह्या जमिनीतून पाणी येतं बघा सगळीकडून, म्हणजे हे सगळं असं दगड आहेत सगळे, आणि दगडातून पाणी येतं, दगडाच्या खालून प्रेशरने पाणी येते पूर्ण. प्रेशर बघा पाण्याचं, म्हणजे असं वाटतं की एखाद्या पाण्याला वरून दाब असलं तर कसं प्रेशर येतं, तसं या दगडाखालून फुल प्रेशरने पाणी येतं. आणि हा बारमाही इकडे पाणी असतं. सुंदर स्पॉट आहे उमाळा, पाण्याचा उमाळा आहे मस्त. आजूबाजूला इकडे सगळे पाणथळच इकडे सर्व, म्हणजे सगळीकडून पाणी येतं चारी बाजूने. आणि प्रवाह बघा, तो त्या प्रवाहावरून तुम्हाला अंदाज येईल की किती पाणी आहे ते. आणि असं बारमाही असतं, सेम टू सेम वर्षाचे 12 महिने पाणी. तर आता इथून, म्हणजे आता इथून आपण जाऊया मंदिरात. स्वयंभू मंदिर इथून फक्त 200 मीटर होते, ते बघूया. तो सुद्धा मस्त स्पॉट आहे, म्हणजे सुंदर ठिकाण आहे, आकर्षक असं मंदिर आहे, निसर्गरम्य ठिकाणी. तर आता आपण स्वयंभू मंदिराकडे चाललो.
बघा समोर आहे ते स्वयंभू मंदिर. तर आता आपण आलोय स्वयंभू मंदिराकडे. हे बघा अप्रतिम निसर्गरम्य अशा ठिकाणी असलेलं स्वयंभू मंदिर. इथला निसर्ग खूप सुंदर आहे कारण समोर हे म्हणजे पाण्याचा प्रवाह आहे जोरदार. हे बघा हे इकडच्या वाळावरचं म्हणजे ह्या समोर नदी आहे ही छोटी आणि ह्या नदीवरती हा पूल आहे. हे बघा हे मस्त पात्र आहे इकडे आणि इकडे घाट सुद्धा बनलाय. तिकडे त्यांचा शिवरात्रीला मोठा कार्यक्रम असतो आणि इकडे स्नान करतात देव येऊन या घाटावरती. मस्त घाट बांधलाय बघा. आणि सध्या पाणी पण जोरदार आहे इकडे, पाऊस पण आहे आणि हा पाण्याचंच गाव आहे त्यामुळे इकडे जोरदार पाणी असतं. वर्षात 12 महिने पाणी असतं इकडे. आणि सध्या आपण पावसातला बघतो म्हणजे श्रावणातला. तर उद्या शेवटचा श्रावण शनिवार आहे आणि आज आपण आलो दर्शनाला स्वयंभू महादेव. तर स्वयंभू मंदिरामध्ये आणि सर्व पुरातन अशी कमान आहे इकडे. आणि हे पण खूप मोठं भव्य दिव्य असं मंदिर आहे. मस्त दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी लिहिलंय मा श्री महादेव देवालय आणि हे जुनं अशा प्रकारचं होतं बघा. आता आपण बघतो ते नवीन जीर्णोद्धार झालं आणि हे जुनं मंदिर अशा प्रकारचं होतं. स्वयंभू महादेव मंदिर नादवडे. आता आपण सुंदरसं स्वयंभू मंदिर बघितलं आणि स्वयंभूचं दर्शन घेतलं. स्वयंभू महादेव मंदिर आणि समोर बघा हे इकडे हनुमानाची स्थापना आहे मारुती. आणि इकडे आहे मंदिर परिसरातली विहीर. या इथली विहीर. आता आपण इथून ड्रोन शॉट घेतलेत ते सुद्धा एन्जॉय करा. व्हिडिओच्या शेवटी खूप सारे ड्रोन शॉट असतील नादवडे गावाचे. ते तसं संपूर्ण परिसर आहे महादेव मंदिराचा. तर आता आपण पुढे जाऊया गावामध्ये. म्हणजे आपण तलाव बघितलं, त्यानंतर तलावाच्या बाजूला असलेलं तुळजाभवानी मंदिर बघितलं आणि आता हे महादेव स्वयंभू महादेव मंदिर. आणि हा घाट बघा मस्त वाटतं. इथे खूप निसर्गरम्य असं ठिकाण आहे. सुंदर आणि सध्या मस्त स्वच्छ पाणी आहे. अशा प्रकारे आहे संपूर्ण परिसर छान. हे आपल्या जुन्या काळातले पूल, पूर्वी असे पूल असायचे साकव लोखंडी पूल, मस्त वाटत. आणि आता आपण स्वयंभू मंदिराकडून पुन्हा आलो आहे मुख्य रस्त्यावरती तराळे कोल्हापूर रोडवरती. आणि बघा इकडे हे मस्त सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण चालू आहे आणि हा रोड आता मोठा होणार आहे. म्हणजे कोकणातला दुसरा हायवे
इकडे बनतोय आता कोल्हापूर बनतोय. हा बघ, हा सध्या एका बाजूने तयार झाला, म्हणजे एक बाजू तयार झाली, असाच त्या बाजूला तयार होणार. आणि त्याच्यानंतर हा मुख्य रोड बनणार आहे कोल्हापूरला जायचा, तरळे कोल्हापूर. आता घाटाचं पण काम सध्या पुढे चालू आहे, त्याच्यामुळे वाहतुकीसाठी गगनबावडा घाट सध्या बंद ठेवला आहे. अशा प्रकारे इथे म्हणजे पूर्वी डांबरीकरण असलेला रोड आता कॉन्क्रीटचा बनवला आहे. आता आपण गावात चाललोय. तर अशा प्रकारे इथे डेव्हलपमेंट चालू आहे. आणि इकडे सगळी दोन बाजूला जी झाडं होती ती त्याच्यामुळे तोडण्यात आली, कारण रस्ता रुंद झाला आता. तर हे आहे इथलं अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय नादवडे. हे बघा, तिथं दाखवतो. तिथून आपण पुढे मंदिरांमध्ये पण जाऊया. हे इथलं नादवडे हायस्कूल. हे बघा, हे इथलं हायस्कूल नादवड्याचं. तर आता आपण नादवडे हायस्कूल बघतो आणि आज रविवार असल्यामुळे हायस्कूल बंद आहे. तर अशा प्रकारे इकडे हायस्कूल आहे. आता आपण तिथे मंदिराकडे जाऊया. तर आपण हायस्कूलकडे म्हणजे हायस्कूलकडून आपण जाणार आहोत मंदिराकडे. इकडे बैठक आहे बघा, मस्त नैसर्गिक बैठक दगडाची. आता आपण इकडे मंदिर आहे तिकडे जाऊया आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया मस्त. आणि ग्रामदेवत मंदिराकडे चाललोय आपण इकडच्या. आपण आलोय नवलादेवी मंदिराकडे, नादोडे गावचं ग्रामदेवत. आणि मस्त निसर्गरम्य ठिकाणी मंदिर आहे बघा, सुंदर परिसर इथला. हे मंदिर सुद्धा जीर्णोद्धार केलेलं मंदिर आहे. आता आपण नवलादेवी मंदिरामध्ये आलो आणि हे नादवडे गावचं ग्रामदैवत नवलादेवी मंदिर. आणि श्रीदेवी नवलादेवी आणि इकडे रवळनाथ आणि बाकीची सुद्धा देवता आहे तिकडे. आणि मंदिराची तरंग इकडे मागच्या बाजूला आहे बघा. हे तरंग पालखी सगळे इकडे 8 तरंग आहेत. तिकडे 4, इकडे 4. पालखी सुद्धा आहे. नवलादेवी मंदिराची तरंग बघतो आपण. आणि इकडे आपल्याला गुरव भेटलं. नाव का तुमचं? प्रमोद गुरव. आणि इकडे म्हणजे पूजा तुम्हीच करता ना, म्हणजे गुरव कंपनीच करता ना सगळे, म्हणजे सर्व गुरुवांचा मान असतो इकडे. आणि इकडे यादवत. तुमचं नाव काय हो? हां, माझं नाव मंगेश यादव. ओके. तर ते मंदिरात आलेच. यांचं ग्रामदैवत आहे.
आणि मागे नागेश्वर मंदिर, तिकडे पण आपण जाऊया. ते आता आपण नागेश्वर मंदिरच आहे. हे बाजूला नागेश्वर मंदिर आहे. नवला देवी मंदिरच्या बाजूचं नागेश्वर मंदिर, तिकडे पण आपण दर्शन घेऊया जाऊन. तर हे आहे इथलं नागेश्वर मंदिर आणि हे नवला देवी मंदिर. आता दोन्ही मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे आपण नवीन बनवलेलं जीर्णोद्धार झालेलं मंदिर बघतो दोन्ही, नवला देवी नागेश्वरचं. जवळपास 10-12 वर्षापूर्वी जीर्णोद्धार झाले. आणि या गावामध्ये खूप मंदिर आहेत. त्यांनी मला वाटतं सर्व देवतांची मंदिरं या गावामध्ये आहेत. तर त्याच्यापैकी आपण हे आता ग्रामदेवतांचं बघितलं, नवलादेवी, नागेश्वर. मगाशी आपण स्वयंभू मंदिरात गेलो होतो. हे आहे श्रीदेव नागेश्वर. सुंदर मंदिर आहे. आणि या ठिकाणी लिहिले आहे श्रीदेव नागेश्वर मंदिर. दर सोमवारी येथे अभिषेक व महानैवेद्य केला जातो. श्री जनार्दन गुरव लिंगायत यांचा नंबर सुद्धा त्यांनी दिला आहे, 9923351498. मराठीत 9923351498. तुमचं काही काम असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो तुम्ही. सुंदर मस्त मंदिर आहे आणि छान मंदिर बनवलं आहे. जीर्णोद्धार झालेलं मंदिर बघितलं पण. आणि मस्त डिझाईनवाले दरवाजे तिकडे लाकडात सुंदर कोरीव काम केलेलं आहे. अशा प्रकारे हा संपूर्ण मंदिर परिसर आहे. आणि ते मंदिर नवलादेवी हे नागेश्वर मंदिर छान. आणि असा संपूर्ण परिसर आहे. तर मस्त सुंदर असं दर्शन झालेलं आहे आपलं नवलादेवी आणि नागेश्वरचं. सुंदर परिसर आहे. तर आता आपण नवलादेवी नागेश्वर मंदिरामध्ये पुढे चाललोय. सध्या इकडे रोडचं काम हे म्हणजे मध्ये मध्ये चालू आहे. मध्ये मध्ये हे बघा अशा प्रकारे इकडचा रोड झाला आहे. ठिकाणी ठिकाणचा रोड चालू केला. तर पावसानंतर पुन्हा चालू होईल काम. निसर्गरम्य नादवडी गाव.
ही नादोडीची ग्रामपंचायत. आपण चव्हाटकडे जाऊ. तर आता आपण मुख्य रस्त्यावर आतमध्ये टाकले रोडने. आत रोड पुढे शिरपेन आपल्या धबधब्याला सुरू गेला. आपला सिंधुदुर्गातला कोकणातला बारमाही धबधबा. बघा माळावरती पूल आहे मस्त. पुलावरती आलो. इकडे सुद्धा व्हायला जोरदार पाणी आहे. बघा सध्या मस्त पाऊस चालू आहे गावाला, त्यामुळे पाणी आहे जवळपास. आउटन मध्ये आलं. चालू इथे आता आपण चव्हाटी मंदिराकडे आलो. चव्हाटी माता मंदिर, गावठणवाडी. आपले शेती भेटले. काय ना तुमचा? माझं नाव बाबा शेटे पाटील. बाबा शेटे पाटील. तर आता आपण चव्हाटी मंदिरात आलोय. काय करता नेऊन काही चव्हाटी मंदिरात आलो आपण. हे आहे चव्हाटी मंदिर मस्त. आणि आपण आषाढी एकादशीला आलो होतो या मंदिरात. पुन्हा एकदा दर्शन घ्या चव्हाटी मंदिराचं. सुंदर. आणि ही चव्हाटी माता मंदिराच्या बाजूला असलेली ही मस्जिद, आणि इकडे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. मंदिराच्या बाजूला असलेली मस्जिद. आणि चव्हाटी मंदिर सगळीकडे पाणी ना.
तर काय काय म्हणजे नदी विहीर असणार. तळी, म्हणजे असं काहीतरी आहे पाण्याची ठिकाणं. आणि ही पण जुनी पांडवकालीन विहीर ना. हा तुमचं नाव काय? माझं निकिता गजानन बेळेकर. निकिता गजानन बेळेकर यांच्याकडून मस्त माहिती भेटली. ही ना आपली पोकरबाव आहे. पोकरबाव पांडवकालीन विहीर आहे. आणि ते हा इले एक मिनिट. आणि बघा हे कोरीव विहीर आहे. नंतर त्यांनी बांधकाम केलं त्याच्यात. म्हणजे आपली जे पोकरबावी असं ना तशाच प्रकारची विहीर आहे इकडे. आणि इकडून खाली उतरायला मंदिरासमोरच आहे. आता त्यांना चिरेबंदी बांधकाम केलं. इकडे प्लास्टर सुद्धा केले. पोकरबाव. तर आता आपण गावप्रमुख कुरतडकरांकडे चाललोय. वाढीत जाऊया आपण इकडे रस्त्याला. मगाशी आपण मंदिरात गेलो चवाटी माता. इथून आपण त्या रस्त्याने वाढीत चाललो. गावठण वाढीत. बसा. ह्याच घर समोर. ओके. हां इकडेच कुरुतडकरांचे जरा भेटूया त्यांच्या. तर आता आपण नादवडे गावातील गावप्रमुख किशोर कुरतडकर यांच्या घरी आहोत. आणि हे आहेत किशोर कुरतडकर. नमस्कार. नमस्कार. आणि हे कोण कोण आहेत तुमच्यावर आता? आमच्याबरोबर बबन दादा. बबन दादा. बबन दादा कुरतडकर. ओके. हे आमचे ज्येष्ठ वसंत पावसकर. ओके. म्हणजे गावातले 2 ज्येष्ठ व्यक्ती तुमच्यावर आहेत. आणि हे नादवडे गावाबद्दल माहिती सांगा. नादवडे गाव साधारण लोकसंख्या किती आणि तुमची म्हणजे कसं ऐतिहासिक गाव कसं आहे? ऐतिहासिक गाव म्हटलं ऐतिहासिक गाव म्हटलं ना तर पहिले पासून प्रश्नच नाही. हा. नागावडे गावाकडे काही आजूबाजूला गाव नाही. ओके. चांगला सगळं म्हणजे माझ्या चांगला सगळ्या गावापेक्षा एक नंबर म्हणजे नाव म्हणा तुझ्या मार्गदर्शन म्हणायचं. हा 12वाडीचं प्रॉपर गाव मोठं. आणि साधारण लोकसंख्या किती असतली? 2,500 ते 3,000 लोकसंख्या होईल ना. 3,500. हा. आणि म्हणजे तुमचं ऐतिहासिक पूर्वीच्या ह्याच्यात म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात यायचो ना पूर्वी. कोल्हापूर जिल्हा बावडा. कोल्हापूर बावडा संस्था. तालुका बावडा. गगन बावडा संस्थानिक गाव आहे. बरोबर. संस्थानिक गाव. हा. आणि ते संस्थानिक गाव असल्यामुळे तिथं तळ्याला माल. बरोबर. हा. मालकडी म्हणून कारभार व्हायचा. आणि मालकरीचं इथं संस्थानिक गाव असलं का त्यांनी वसुली वगैरे असायची. हा हा. त्या काळात त्यावेळेला तुम्ही वसुली करताना तिकडनं बावल्या संस्थानाकडून घोड्याने वाहतूक इथं करायची. घोडे घेऊन वसुली करायची. बरोबर. घोडे घेऊन वसुली करायची. आणि ते जाईल तळाला पलाटी वगैरे असे काही नव्हते. बरोबर. ते संधी म्हणजे येऊन असेल. हे 4,500 वर्षीचं गाव आहे पहिल्यापासून. बरोबर. मोठं सर्व जातीचे लोक राहतात. राहत आहे. 12 देवळा 13 म्हशी. ओके. मशीद पण आहे गावात. मशीद आहे. मशिदीचा इतिहास ऐकल्यानंतर कारण अंतर किती 31 ते 40 50 फुटाचं अंतर आहे. मराठ्यांची मंदिर मशीद आणि देऊळ दोघांचे कार्यक्रम दोन्ही देवळामध्ये साजरी करतात. म्हणजे तुमच्या गावराटीत कार्यक्रम असताना आम्ही वाजवत नाही आणि आम्ही कार्यक्रम ते वाजवत नाही अशी परंपरा आहे. पूर्वीची म्हशीची मुखर्जी म्हणून कोणता माणूस होता. तिथे इथं जमीन वगैरे मुखर्जीची भाटी वगैरे आहे. बरोबर. त्या भाटीमध्ये त्यावेळेला म्हणजे काय कोंबडी बकरी वगैरे देण्याची पद्धत असते. मग त्या मुखर्जीच्या भाटीमध्ये
त्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत ती परंपरा चालू ठेवलेली आहे. अजून आहे बरोबर आहे ना? अजून आहे होय आज चालू आहे अजून आहे आणि चालू आहे. आणि बावडा संस्थान गाव असल्या कारणाने हे पूर्वी असं सांगितलं की ही राजाराम महाराजांचं गाव, ओके. कोल्हापूरचे राजाराम महाराजांचं गाव. हम्म. इथं ते गाव तिथे केंद्रशाळा आहे. त्या केंद्रशाळेला कमी कमी 300 वर्ष पूर्ण झालेली आहे. त्या ही इमारत तशीची तशी आहे. ओके. तिथं पुढे विठ्ठलाचं मंदिर आहे. हा आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे त्या विठ्ठल रुक्मिणीच्या पायाखालून दोन झरे हा दोन झरे जी आमची घोषणा नदी आहे. हा घोषणा नदी ही दक्षिणेकडून उत्तरेकडे. दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते हं. आणि त्याच्या नदी काठाचं हम्म. त्यात महादेवाचं राजस्थान, नागेश्वर राजस्थान, चव्हाटी, विठ्ठल रुक्मिणी असे त्या लाईनीने एका मंदिर आहे. लाईनीने हा. मंदिर आहेत मंदिर आहे. बरोबर. आणि त्या मंदिरचे वार्षिकी मोठ्या महोत्सवाने लोक इथले ग्रामस्थ करतात. तुमच्याकडे शिवरात्र मोठी असते. शिवरात्री असतात. शिवरात्र म्हणा शिमगोत्सव, महाशिवरात्र, नवरात्र उत्सव शिमगा नवरात्र नवला देवी मंदिरात, शिवरात्र स्वयंभूकडे, आमच्याकडे हा. मग इथं ते- होळीचा वाट्याकडे. पण तो पण हा. अगदी 7-10 8-9-10 दिवस हा मोठा कार्यक्रम असतो. आणि हे नाही काय तुमचं भानगड नाही की बरोबर. काय नाही काय नाही गुन्हे गोविंदाने सर्व होय. कार्यक्रम आम्ही सर्व त्यावेळेला कोल्हापूर जिल्ह्याचे म्हणत हम्म. एक हे पन्हाळा असे 3 काही जिल्हे होते. हा हा हा. जुन्या काळात बरोबर. हा. हम्म. आणि गगनबावडा तालुका होता. हम्म. गगनबावडा म्हणजे तिथं ते राजाराम महाराज बसलेला असे. राजाराम महाराजांचा बांधा होता गगनबावडा. गगनबावडा, हा. आणि राजाराम महाराजांचा बांधा तिथं असताना त्यावेळेला ती शाळा, त्यावेळेला 3 शाळा झाल्या. हम्म. पहिला एक नांदोडी केंद्र, एक होय. गगनबावड्याला एक, अशी 3 शाळा. त्यावेळी स्थापना झाली. बरोबर. त्यावेळी तुमची शाळा जुनी शाळेतली आहे. त्यापैकी एक इमारत आज इथं आहे. आहे. अजून शाळेला जवळपास 300 वर्ष आणि अशी इमारत म्हणजे तशी- हा हा. अशी देवळाच्या मागे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि मागे. हा. अशी इमारत जवळच नाही. हा बरोबर. हे उत्सव लोक बघायचे म्हणजे सगळे लोक येऊन बघून गेले. हम्म. कर्करोगामध्ये म्हणजे अशी इमारत इमारत नाही. हा. ओके. आणि तिथे तो बंगला तिथं बेरी म्हणून नावाने, आता त्या बेरीने जमीन घेतली. हा हा हा. आणि तो जमीन बेरीने तिथं बंगला बांधला आणि तो त्याने विकून दुसऱ्याला तो निघून गेला. हा. तिथंच हे करायचं महत्वाचं बाब म्हणजे कुठली, त्यावेळेला हा. मला वाटतं एक राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये हम्म. त्यावेळेला त्या बंगल्यामध्ये हायस्कूल होतं. ओके. हायस्कूल त्यावेळेला ते, हा. हा? जुन्या तो काळात. राजवाडा होता. हा हा. जो एक राजवाडा, गगनबावडा एक राजवाडा. हा. त्यावेळेला बघा रामनवमीचा उत्सव हा. असायचा. हा हा. आणि त्या रामनवमीच्या उत्सवासाठी पायदळ घोडदळ घेऊन इकडं यायचे. यायची. बरोबर. आणि त्याच ठिकाणी इथं एक आमच्याच्या वैशिष्ट्य म्हणजे ते पाग्याचा माळ हम्म. आणि संघ हम्म. सोनगरवाडी अशी काही काही वैशिष्ट्य स्थळ या ठिकाणी आहे. हम्म. हम्म. या नाजोड्या गावाच्या सभोवती डोंगर आहेत. बरोबर. म्हणजे गाव सभोवती त्यामध्ये एक नंबर म्हणजे सालवा डोंगर. बरोबर. हम्म. सांगणार हम्म. एक सालवा डोंगर असा आहे. हम्म. बरोबर. आणि असं तर सालवा म्हणजे आम्ही माहिती गोळा केली आणि तुम्हाला सांगतो. बरोबर. बरोबर. हम्म. सालवा डोंगर आहे. हम्म. तिथं 12 धरणं बरोबर. हा. आणि त्या धरणावर ऐकला? त्यावेळेला 12 धरणं. 12 धरण आहेत. हा. म्हणजे समजा म्हणजे ते मोठा तलाव. ऐका, हा. हा. माझ्या जवळ आहे की नाही हा. तिथपासून जर लागावर हा. ते नापण्याचे आमचं हे आहेत ते हा. नापण्यामध्ये पूर्ण धरण आहेत नदी. हा. नदीला दोन्ही बाजून हे काय हम्म. डिमोस हम्म. वांजण म्हणा बारमाही पाणी आहे बार- बार- तुमचं. बार- बार- म्हणजे शेती. पाण्याने सदन गाव. हा कुळीत म्हणा वांजण म्हणा 12 धरणं मी 12 धरणं बरोबर. हा. 12 धरणासाठी 12 तांबडा ऊस. बरोबर. हा. या ठिकाणी भाटीमध्ये लोक तांबडा ऊस करायचे हा. हा. त्यावेळेला 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 म्हणजे जे असे नागरिक वैशिष्ट्य म्हणजे हम्म. आमच्या नाजोड्याचं भाग्य म्हणता येईल आम्हाला. हम्म. आमच्याकडे एक जीवन उमाळा आहे. उमाळा बरोबर. बघितलं मी गेलो होतो. बघितला? हा.
आणि त्याचं जर तुम्ही निरीक्षण केला तर शंकराचं देऊळ वर आहे बरोबर आणि शंकराच्या जटेतून असं पाणी त्या ह्याच्यावर आलं उंबळ्यात नेलं बरोबर पूर्वी सांगायचे की इतका तो मोठा झाला होता 12 मन भाताचा मुडा जर तो तिथं ठेवला तर तो कुठं उडून जायचा हे समजायचं नाही एवढा फोर्स होता याचा ही जागा कुठं आहे आमची आता नवीन हायस्कूल बांधलं आहे ना त्या ठिकाणी घेतलं आहे आता आमची देवळा किती 12 आहे 12 त्या देवस्थानाचे सर्व अधिकार 12 पासून आहेत बरोबर तुमच्याकडे तरंग पण जास्त खामकाटे पण जास्त आहेत 8 आहेत बरोबर 12 पासून आहे ओके 12 पाच कधी मानकरी आहेत त्याच्यामध्ये मुख्य घर म्हणजे कुडचरकर आमच्या कुडचरकरमध्ये 3 वकल आहेत 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर अशी वकल आहेत इथं 12 सगळ्या बाजूचे लोक आम्ही एकत्र राहतात आणि 12 वाड्यांची नावं माहिती आहेत कुठचे कुठचे आमची एक गावठण एक महादेववाडी हा दुसरी भटवाडी हा तिसरी वेळकरवाडी हा 4 वाडी सावंतवाडी 4 वाडी आहेत 4 वाडीमध्ये सोलकरवाडी त्यानंतर गावडे बस्तेवाडी त्यानंतर गुरव पावसकरवाडी सावंतवाडी त्यानंतर पुढे गेल्यावर आपल्याला सरदारवाडी लागते सरदारवाडी नंतर पुढे ब्राह्मणदेववाडी नवलादेवीवाडी आणि शेलवीवाडी अशा वाड्या आहेत. म्हणजे असे टोटल वाड्या आणि इकडे हे येळकरवाडी नाही आपलं बौद्धवाडी म्हणजे आपल्याकडे जे कोकणात 12 बलुतेदार पद्धती होते ते सगळे जाती तुमच्या गावात आहेत 12 आणि 13वी मशीद हा 1 नंबर ब्राह्मणदेव हा 2 नंबर महादेव हा 3 नंबर नागेश्वर 4 नंबर भावगी भावगीचं 5 चव्हाटी माता चव्हाटी माता नवलादेवी. आदिनाथ ठाणेश्वर नवलादेवी गांगो भराडी सुद्धा विठ्ठल रुक्मिणी मंदिर भराडीचे पण आहे ते छोटेच आहे ओके म्हणजे सगळ्या देवस्थानांची तुमच्याकडे स्थापना कोकणातली पाणी आम्ही भरपूर आहे मग काही हे नाही फक्त आमचं कर्तव्य शेतकऱ्यांचं कमी पडलं बरोबर शेती करायला तेवढी आहे पाणी भरपूर आहे निसर्गानं भरपूर दिलेला बरोबर बरोबर कसं 12 महिने आमच्या इथे शेतीला पाणी मुबलक पाणी भरपूर म्हणजे त्यामुळे म्हणजे पायान पडतायचं नाही बरोबर म्हणजे बाकीच्यांका निसर्गाने दिलं नाही तुमका दिलं भरपूर दिलं शेतीखाली भरपूर जमीन आलेली आहे शेती करतायत लोक बागायती पुढे इथं जास्त म्हणजे ब्राह्मण समाज एक गोष्ट घ्यायची ज्या वेळेला गांधींची हत्या झाली त्यावेळेला दाफोड वगैरे सगळ्या झाल्या बरोबर पण नादवडे काही जी आमची पूर्वीची जी मंडळी होते कधी उदाहरण घ्यायची आजोबा वगैरे चुलता यांची चुलता बरोबर त्यावेळेला सगळे लोक दाफोड करण्यासाठी आले पण आमच्या भटवाडीमध्ये एखादाही दाफोड करण्याचा म्हणजे त्यावरची एवढी एक मजबूत संघटना होती बरोबर नदीच्या पलीकडे यायचं बरोबर बरोबर नथुराम गोडसेंमुळे ते सगळे ब्राह्मण होते बरोबर त्यावेळी झालं होतं मग इकडे काय नाही तिकडे शांतता इथं शाळा केंद्र शाळा एक अशा प्रत्येक वाड्यामध्ये 7 शाळा आहेत आता सर्व 3-4 हजार वस्ती असल्यामुळे तेवढे पूर्वी पाऊस म्हणजे आमच्या नागावळे गावासारखा गाव नाही बरोबर बरोबर अजून लोकांच्या गावाने म्हणजे देवस्थान सुद्धा बंद आहे बरोबर देवस्थान बंद होतात बरोबर मानापणात ना बरोबर मानापात म्हणजे मानात ना पण तुमच्याकडे अजून चालू आहे सगळे आणि ते होऊ शकणार नाही बरोबर एकी आहे तुमची सगळ्यांची फक्त आता काय माहिती की सगळी देवस्थानची कामं बाकी इतर कामं की आमच्या इकडे आज मूळ घर आहे म्हणजे कुठं बरोबर त्यांच्या या ठिकाणी ठरवली जातात ओके
लक्षात बरोबर पूर्वी भाषा म्हणजे जो कोण जे काही झालं आहे तेच पासून बरोबर. म्हणजे तुमचे नवीन सगळ्या नाही. गावातले सगळे मेन विषय इकडे घेतले जातात. ओके. देवाचे जण निश्चित देवळाचे. हा बरोबर. आणि सांगतो ना हा. की म्हणजे आम्हाला कळायला लागल्यापासून हम्म. पण आमच्या गावात आजूबाजूला गाव नाही. बरोबर. नादोडे गाव त्या बाबतीत आणि लोकवस्ती लोकवस्ती, क्षेत्र पण मोठं आहे कधी तुमचं. भांडणं नाही. बरोबर. बावड्यात म्हणायचे ना हा. बावड्यात हा. कधी नादावडी म्हणे केस इल्ली नाही. बरोबर. जुन्या काळात पण नाही. त्यावेळेला हा. एल.पी. सावंत हा. गगन बावड्याचे पहिले आमदार, ओके. रत्नापा कुंभार, डी.वाय. पाटील, आता डी.वाय. पाटील यांना हे विचारा. सगळे मैत्री येऊन इकडे येऊन. हा. पण एक आहे की त्यावेळेला लोकांना जागतिकता कुठली होती हा. की मतदान तुम्हाला द्यायचं हा. ते एकजुटीने गावाने देत होतो आपण. बरोबर. तुमच्या गावाला गाव किती 5,000 मतदान आहे, हम्म. आम्ही तुम्हाला आम्ही दिलं, हम्म. पण आमची कामं ही केली पाहिजे बरोबर आहे. या तत्वावर. हा. आताच्या राजकारणासारखं राजकारण नाही. नाही. अहो, बरोबर. ऐकला आमदार साहेब होते ना, हा. ऐकला हा. इथले लोकांचे निरोपान किंवा चिठ्ठी काम करत होते बरोबर. तेवढी ओळख होती आमदार. त्यावेळी. हा इथे पुढारी नुसतं चिठ्ठी किंवा तोंडी सांगायला निरोप तर ते काम करत होते. त्यामुळे हे काय करायचे त्यांच्या मनात एक मतदान सुद्धा करायचे. बरोबर. हा. म्हणजे तुमची पहिल्यापासून एकी असल्यामुळे शक्य कारण आहे. ते समजा ते आपले कामं करत होते नाही हा. निर्पान किंवा यांना वाटायला मग ह्यांनी पण ते त्यांचं तसे काम करायचे. बरोबर. शिक्षणाच्या बाबतीत म्हटला तर हा. शाळा, प्राथमिक शाळा 5-7 असल्या, आता हायस्कूलचं म्हणजे इंग्रजी शिक्षण नव्हतं. बरोबर. हम्म. लोक आमच्या मुलाला कुठेतरी लांब शिक्षणाला जायचं होतं, फक्त आमच्या मुली त्याबद्दल घरात बसायच्या, त्या शिक्षणाला जात नाही. हम्म. त्यासाठी 1942 म्हणजे 1967 ना पहिला स्कूल 1900 त्या गाडी म्हणजे तुमच्या राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत एक हायस्कूल झालं. नंतर मध्यंतरी आमच्या ग्रामस्थांनी आणि नंतर एक दुसऱ्यांना यश ना आलं म्हणताना आम्ही नंतर एक तिसरं हायस्कूल काढलं नादेवडे ग्रामीण विकास मंडळाने. ओके. आणि ते मंडळाने विना दान तत्वावर कमीत कमी 10-15 वर्ष चालू आहे. चालू. आपली शाळा. आणि बरोबर. त्यामुळं आज आमचे हजारो मुली बरोबर शिकल्या. मोठं पुढे जेव्हा सुटतात, बरोबर. पण ते हजारो मुली मोठमोठ्या शाळेमध्ये गेलेल्या आहेत आणि मोठमोठे ऑफिसर झालेले आहेत. बरोबर. त्या ऐकून आम्हाला समजलं गावाने एकजुटीने हा. हा. एका ग्रामस्थाने 5 एकर जमीन आम्हाला दिली मोफत. बरोबर. गावाने पाहिजे आपले 5 ते. म्हणजे तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात पण योगदान आहे आणि सगळ्यात चांगली आहे. अशा प्रकारे सुंदर असं नादवडे गाव आहे. प्रश्नच नाही. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. आता मी काय म्हणतो, तुमच्या गावातलं म्हणजे सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आतापर्यंत कोण कोणी होऊन गेली किंवा कोण कोण आहेत तसं म्हटलं तर आमच्यातनं राजकारणामध्ये? बाबा कुलकर्णी, हा. तुमचेच हो घरातले. तांबा हा. आणि प्रभाकर नारकर. नारकर. आणि कलाकारांमध्ये कोण आता सध्याच्या काळात? हा. नथुभाऊ शेट्टी त्या काळात. त्या काळातले नथुभाऊ शेट्टी आणि या काळात आणि बाबी सूर्यकांत भावडी कृष्णा शेट्टी टोळवणी म्हणजे त्यावेळेला श्रीपार्थ वगैरे करणारे लोक. हा. नाटकामध्ये. आणि तुमच्या ह्याच्यातले मांगेरकरांच्या घरात विठोबा कुलकर्णी, बापूही. मग त्यावेळेला स्त्रिया नाटकामध्ये काम करत नसायच्या, स्त्रीपात्र करायचे. श्रीपार्थाची ही भूमिका करायची. ओके. आणि आताच्या काय टीव्हीवरती काम करणारे? टीव्हीवर म्हणणारे अभिजित चव्हाण, ओके. तसेच पंढरीनाथ कांबळे, पॅडी, हा, आणि प्रसाद खांडेकर, हास्य सम्राट. ओके. हे आमच्या गावातले आहेत. ते कार्यक्रमात केव्हा उपस्थित राहतात इथे. हा. 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 तर त्यांची घरं पण इकडेच आहेत. आमच्या गावातच आहेत ते. ओके. तर हे त्याच गावचे सुपुत्र आहेत आपले. प्राधान्य कोणाला एक नाटक हा. आणि तमाशा. तमाशा. बरोबर. त्या काळात त्यावेळेस ते लोकसंस्था
वयोवृद्ध सुद्धा लोक हा. त्या तमाशाला वाहून घेत होते बरोबर बरोबर होय ना? आणि त्याच्यामुळे पुढच्या पिढीत पण आता अभिनेते तयार झाले तुमचे हा. हे आता कांबळे ह्या गावाला तमाश आणि ते तमाशगीर आमच्या गावातलेच हा बरोबर ओके तिथे म्हणजे हे कुणबी समाज हा हा कुणबी समाजाचे लोक ती तमाशगीर तमाशगीर करायचे बरोबर त्यांचा तो स्त्री पाठ म्हणजे पुरुषांचाच बरोबर म्हणजे तुमच्या गावात म्हणजे कलाकार लोक पहिल्यापासून आहेत हा, आणि त्याचे आता पण सध्या टीव्हीवरती हे नवीन कलाकार आहेत. हा. चांगलं वाटलं बघ. आपण मस्त किशोर कोतडकर यांच्या घरी होतो मस्त माहिती भेटली आणि सगळे त्यांचे फॅमिली मेंबर इकडे आणि बघ कोकणातला टिपिकल घर आणि तुमच्या घरात किती वर्ष आली हो साधारण 90 वर्षापूर्वीचं घर आहे ना अधिक ना म्हणजे 100 वर्षाच्या आसपास हे बघा आपल्याकडे म्हणजे कोकणातलं जुनं पारंपरिक घर तुम्हाला बघायला भेटते अशा प्रकारे मस्त आणि यांच्या अंगणात हे कोणाकोणाचं आहे महाराज आणि बाबा बाबा हा म्हणजे तुमचे कोण काका त्यांच्या अंगणातच बनवलेलं आहे आणि इकडे दिवाबत्ती असते रोज रोज ना हा अशा म्हणजे आपल्याकडे कोकणात काय काय परंपरा जपल्या जातात ते बघा म्हणजे अंगणातच त्यांना हे केलंय त्यांचं स्थान निर्माण केलं मस्त आणि तुमच्याकडे सतीचं पण आहे ना समाधी बांधली हा. आहे तिथे पण रोज पूजा चालली होती हा तिकडे पण आमच्या असते घरातले तिथे जाऊन पूजा त्याचं करतात नाव मोताबाई मोताबाई ओके मोताबाई म्हणतात. आणि ती आणि सांग कसं हा, आहे, हा. आणि ठीक तिची आहे आठवण म्हणून प्रत्येक जण आपापल्या कार्यात हा, हा. तिची आठवण त्या करतात. वळखशा म्हटला का हा. हा? होय होय आणि ज्येष्ठ व्यक्ती तुमचं आता वय किती असतं साधारण आमचा 86 86 फक्त 86 हा 86 वर्षाचे तरुण बघतो आपण नादवड्यातले आणि तुमचा वय किती हो साधारण काय रे? वय वय 84 84 म्हणजे बरोबर हे पण अजून एक तरुण म्हणजे कोकणात राहून सुखी आयुष्य कसं जगायचं यांच्याकडे शिकायचं मस्त आता आपण चाललोय ब्राह्मणदेववाडी आणि आपल्याला इकडे बळीराम बर्डे भेटले आहेत ना आणि तुमचं गाव येत ना नादवडे आणि खयच्या वाडीत घरा तुमच्या ब्राह्मणदेवाडीतच आणि इकडे पंढरीनाथ कांबळेचं आणि घर कुठे पहिली वाडी पहिली वाडी ना आणि कोणाचा खांडेकरचा प्रसाद खांडेकर तिकडेच ना आता त्यांचं कुठच्या वाडीत घर आहे बोलला पंढरीनाथ कांबळे आणि वाडी हा नवला देवी नवला देवी वाडीत आता आपण तिकडे जाऊया इकडून पुढे जाऊन पहिले राईट मारा राईट ना चला आपण त्या वाडीत जाऊया ते खांडेकर पुढे पहिला कांबळे हा असं आहे ते. असं बाजू विचारतो चला धन्यवाद चला चला चला. आता आपण नादोड्यात फिरतोय मस्त तर आपण प्रसाद खांडेकर आणि डॅडी कांबळे यांचं घर शोधतोय बघूया पुढच्या वाडीमध्ये बोलले तर नवला देवी वाडी आणि जवळपास 3 तास झाले मी 3-3.5 तास झाले नादोडे गावामध्ये फिरतोय मी एवढा मोठा गाव आहे जवळपास 3,500-4 हजार लोक पोचले बघूया चला 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 विचारत चालले आपण बघूया दोघांची घरं दाखवतो मला आपले सध्याचे मराठी इंडस्ट्रीतले दोन्ही सुप्रसिद्ध कलाकार पॅडी पंढरीनाथ कांबळे आणि प्रसाद खांडेकर महाराष्ट्राची हास्य जत्रा आता आपण दोघांची घरं बघूया आणि नादवडे गाव पण हा एपिसोड खूप मोठा होणार आहे पण बघा गावच मोठा आहे त्यामुळे एपिसोड खूप मोठा झाला ह्या कोणाचा पंढरीनाथ कांबळे या ना कोण असतात का घरी आता घरी कोण असतात आणि मुद्रेशांनी आपल्याला पॅडीचं घर दाखवलं हे पॅडीचं घर आणि खांडेकरांचं घर पुढे ना आता बघूया प्रसाद पॅडीच्या घरी कोणाचे बघूया नंतर प्रसाद खांडेकरांचं बघतो धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल आणि आता मी ही नवला देवी वाडी ना नवला देवी वाडी आणि इकडे त्यांच्या घरी चाललोय पॅडी दादाच्या घरी चाललोय आपण पॅडी का तुमचं नाव काय हो तुमचं नाव काय हा पुंडलिक पंढरीनाथ आणि पुंडलिक अरे वा ते बघा ते त्यांचे कोण नाना म्हणजे काका अरे वा तुमचं पण कांबळे नाव हो
ठीक आहे. पंढरीनाथ कांबळे यांच्या घरी आलो आहोत आणि आता आपण पंढरीनाथ कांबळे यांच्या कोकणातल्या घरात आलो. नादवडे गावचे सुपुत्र आणि त्यांची काकी ना वहिनी लागतो तुम्ही. ओके वहिनी. तो त्यांची वहिनी आहेत घरी आता. नमस्कार हो. आणि का केव्हा येतात मग पॅडी दादा केव्हा येतात मुंबईवरून? आता गणपती घेणार काहीतरी येतं ना मध्ये मध्ये. तर हे त्यांचं नादवड्यातलं घर आहे. कार्यक्रम कोणतं लावला त्याच लावला ठीक आहे. तुमचं नाव काय? ओके. तर आपण आता पंढरीनाथ कांबळे यांचं कोकणातलं घर बघितलंय आणि ते कधी अजून मधून येतात ना मध्ये मध्ये येतात. आता कधी येणार का माहिती नक्की नाही ना. नेक्स्ट टाइम हा बिग बॉस मध्ये आहेत म्हणजे पुढे येतील दिवाळीपर्यंत येतील. तर बिग बॉस मधले सध्या ते तिकडून बाहेर पडणार तेव्हा येणार आणि त्यांचे काका. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला मस्त. हे बघा आता खांडेकरांच्या घराला जाऊया ना. तर पॅडीचं घर बघितलं आपण इकडे नादोडे गावातलं. आता मी थोडासा काळ पडत आलाय. हो नाही मी दुपारपासून फिरतोय. तुमचा गावच तेवढा मोठा संपतच नाही. प्रत्येक वाडी दाखवणं शक्य नाही. खूप मोठं नादोडं गाव. आता पटकन आपण हा प्रसाद खांडेकर यांच्या घरी जाऊया. हे तुमच्या घर कायचा खाली आहे ना. हे सगळे इकडे कोण कोण आहेत मग या वाडीत? सगळे कांबळेत ना. हा सगळे पॅडीचे काकाच तिकडे. तर आता आपण प्रसाद खांडेकर यांच्या घरी चाललोय. नादवडेच्या नवलागिरी वाडीमध्ये हा इकडून कुठे सरळ 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 ना. नाही खांडेकर मस्त निसर्गरम्य नादवडे गाव. भात शेती बघा. गाडी काय थांबू आहे थांबू. हे बघा आता आपण आलोय प्रसाद खांडेकर यांच्या घरी. तर आता आपण आलोय हास्य सम्राट हास्य जत्रा म्हणजे हास्य जत्रातले ज्येष्ठ कलाकार प्रसाद खांडेकर सुप्रसिद्ध कलाकार. भात शेतीच्या बाजूला असलं त्यांचं घर. कोण आहेत बघे त्यांच्या घरी. हो प्रसाद खांडेकर इकडे राहतात ना. हा हा यस. तुम्ही कोण त्यांचे काका? प्रसाद खांडेकर यांचे काका इकडे. प्रसाद खांडेकर यांची मोठी काकी. काकाचा आतमध्ये गेले येते. तुमचं नाव काय? सुनंदा खांडेकर रामचंद्र खांडेकर. हा आणि प्रसाद दादा केव्हा काय होते इकडे? प्रसाद येता केव्हा तरी गेल्या. आता गणपती घेणार? गणपती येणार. किती दिवस असणार गणपतीच? आता राहील 2-4 दिवस कारण गणपती 1.5 दिवसाचा गणपती गेल्यावर येणार. हो फोन केलं नव्हतं? हा फोन केला. ओके. आणि काका पण आले. या बसा 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 खुर्ची करून. आपल्यावर आता प्रसाद म्हणजे प्रसाद दादाचे काका आहेत. काय नाव तुमचं? रामचंद्र आत्माराम खांडेकर. रामचंद्र आत्माराम खांडेकर. आणि प्रसाद म्हणजे किती प्रसादला किती काका तुम्ही टोटल? आम्ही 4 ना. म्हणजे वडील धरून त्याचे वडील धरून 4. हा आणि 4पैकी आता गावी किती किती जण असतं इकडे? 2 जण गावाकडे आणि 2 जण वडील ऑफ झाले ना. आणि पण ते मुंबईत स्थायिक ना. मुंबई. ते 2 जण मुंबईत स्थायिक आणि तुम्ही 2 जण गावाकडे. त्याला बोलवू. हा बोला बोला. तुमचं गणपती किती दिवस असतं दरवर्षी? 7 दिवस. 7 दिवस. हा मग 7 म्हणजे गणपतीला येणार गावाकडे. हा आपण आता प्रसाद दादाचं घर बघतोय. बाहेर बघा काळोख झाला इकडे. आणि हे आहे प्रसाद दादाचं गावचं घर. तर आता आपण त्यांच्या सर्व फॅमिली मेंबरला भेटतोय. हे बघा इकडे यांचा गणपती असतो मस्त. नवीन कलरचा मस्त केला. कलर बिलर मस्त काढलास. तयारी जोरदार केलास गणपतीची. मग येणार सगळे. आणि कोण त्यांच्यावर अजून कोणी कलाकार येणारच की काय तेच येणार? आणि हे बघा प्रसादाचं घर गावाकडचं असं आहे म्हणजे त्याचे जेवढे चाहते आहेत ते बघा
कोकणातला घर शेती ह्यानी सगळी तुमची शेती आहे की अजून कोणाची आहे? तुमचीच ना? खांडेकरांची शेती आहे. आणि खांडेकरांची किती घर आहे इकडे? एकच ना? नादोड्यात एकच खांडेकर आणि त्यांचे सुपुत्र प्रसाद खांडेकर. आणि तुमचं नाव काय हो? सुनीता शंकर खांडेकर. आणि तुम्ही कोण प्रसादची? परसाची काकी. काकी 2 नंबर काकी. आणि तुम्ही? मी पण परसाची काकू. हा लास्ट नंबर. हा ओके, म्हणजे तिन्ही काकी इकडे आहेत. अशा प्रकारे. आणि तुमचं नाव काय पण? सहदेव खांडेकर. सुलभा सहदेव खांडेकर. ओके, हे सगळे खांडेकर इकडे आणि मस्त अंगण आहे इकडे घरात. होय, खांडेकरांचं एकच घर, त्यामुळे नादवड्यात आलात आणि खांडेकर विचारलात तर डायरेक्ट नवलादेवी वाडीमध्ये यायचं. आणि कलर बिलर काढू. आता गणपतीची तयारी पण भारी झाली आहे. मस्त नक्की. आणि तुमचं किती 5 दिवस 7 दिवस म्हणजे गौरी गणपती ना? हा बघूया मस्त. तर गावाकडे आता गणपतीची तयारी चालू सध्या. आणि आपल्यासाठी मस्त चहा आलेला आहे खांडेकरांकडून. आता आपल्याबरोबर 1 नंबर काका बोललेच, तर हे आहेत 2 नंबर काका. आणि पहिल्यापासून तुम्ही गावी आणि बाकीचे 3 भाऊ मुंबई, म्हणजे प्रसादचे बाबा आणि हे पण मुंबईवरून येले. म्हणजे तुम्ही 4ही भावंड गावाकडे होता पहिल्यांदा आणि 3 जण मुंबईत गेले. तुमचं नाव काय? शंकर आत्माराम खांडेकर. खांडेकर. ओके, तर हे असे खांडेकर परिवार. आणि हे काका कायम गावाकडे आणि हे आता रिटायरमेंट नंतर गावी. आणि प्रसादचे बाबा आणि अजून एक भाऊ, त्यांचं नाव काय? प्रकाश आणि आणि प्रसाद दादाचं बाबांचं नाव महादेव. ओके, असे 4 भावंड. तर संपूर्ण फॅमिली इकडे आहे. आणि प्रसाद दादा सुद्धा गणपतीत येणार आहे, होय ना? ठीक आहे, चालेल. तर आपण गणपतीच्या नंतर 1.5 दिवस मी तिकडे वेगळा असतो काय की तिकडे हा त्याच्या ते म्हणजे ते झाले ना तिकडे येणार. ओके, तर अशी आणि मस्त खांडेकर फॅमिली. आणि ही त्यांचीच जमीन आहे सगळी समोर. आणि भात शेती पण तुम्ही आता शेती करताच ना अजून? हा, म्हणजे जोतान करता की ट्रॅक्टरने? ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुमच्या घराकडे येऊन मस्त वाटला. आणि बघा कोकणातला प्रसाद दादाचं घर बघा, मस्त अंगण बिंगण बनवलेला आणि गणपतीची तयारी झालेली आहे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तर आता आपण बघतोय प्रसाद खांडेकर यांची संपूर्ण गावची फॅमिली, 2 काका आणि 3 काकी. आणि त्यांनी मस्त माहिती दिली. आणि त्यांचं